नमस्कार श्रोत्यांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे बिजली बादल. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याचा एक लहान मळा होता. गावाबाहेरील 2 एकर मळ्यात हा शेतकरी व त्याची बायको जणू सोने मोतीच पिकवत असे. या मळ्यात एक मोठी बंगली होती. त्यात तो शेतकरी आपल्या पत्नी व मुलाबाळांचा आनंदाने राहत असे. या शेतकऱ्याला अत्यंत गोजिरवाणी अशी 10 वर्षाची मुलगी होती. तिचे नाव होते बिजली. तर तिला 8 वर्षाचा एक भाऊ होता. त्याचे नाव होते बादल. बिजली आणि बादल यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. दिवसभर ते एकत्रच खेळत असत. एके दिवशी बिजलीची आई आपल्या पतीला म्हणाली, दसरा दिवाळी तोंडावर आली आहे. अजून आपण नवे कापड आणले नाही की बैलांसाठी काही नवी खरेदीही केली नाही. उद्या महिन्याचा बाजार आहे, त्यालाच आपण जाऊया. भल्या पहाटे उठून दोघे पती पत्नी गावाच्या बाजाराला जायची तयारी करू लागली. निघता निघता बिजलीची आई तिला म्हणाली, बेटा बिजली, आम्ही रात्र पडण्यापूर्वीच घरी येतो. तोपर्यंत तुम्ही कोठेही घराबाहेर जाऊ नका किंवा घरात नवख्या व्यक्तीला येऊ देऊ नका. भांडू नका. बिजलीने आईला होकार दिला. दुपारी बिजली आणि बादल मस्तपैकी जेवून झोपले देखील. उठल्यावर बादल बिजलीला म्हणाला, ताई, घरात बसून खूप कंटाळा आला. थोडा वेळ आपण अंगणात खेळूया का? बिजलीला देखील कंटाळा आला होता. ती म्हणाली, चल, आपण थोडा वेळ बाहेर लपाछपी खेळूया. बिजलीने आपले डोळे बंद केले. बादलला लपण्यास सांगितले. 2 मिनिटांनी साई सुटो म्हणून तिने डोळे उघडले व ती इकडे तिकडे बघू लागली. तिला बादल कुठेच दिसेना. ती इकडे तिकडे शोधू लागली. मळ्याचा काना कोपरा तिने धुंडाळला, पण तिला आपला छोटा भाऊ बादल काही सापडेना. बिजलीला रडूच फुटले. तिला वाटले आता आपली आई आपल्यावर खूप रागवणार. मळ्याच्या मागच्या बाजूला जंगल होते. बिजलीने तेथे जाऊन बादलला शोधण्याचे ठरवले. घराचा दरवाजा बंद करून ती बाहेर आली. बिजली बादल बादल अशा हाका मारी जंगलातून पळत होती. ती थोडी पुढे गेल्यावर तिच्या कानावर शब्द आले, मुली, थांब जरा, तू कुणाला शोधत आहेस? बिजली थपकून आवाजाच्या रोखाने इकडे तिकडे बघू लागली. पंख फडफडत एक छोटीशी परी तिच्या हातावर येऊन बसली. बिजलीने कुतूहलाने विचारलं, तू ग कोण? मी आहे एक बालपरी. मला तुझ्यासारखी लहान मुले खूप खूप आवडतात. मी आताच एका छोट्या मुलाला एक भल्या मोठ्या बगळ्याच्या चोचीत बघितले. हे ऐकून बिजली चांगलीच घाबरली. हा मुलगा म्हणजे आपला भाऊच बादलच असणार हे तिने बालपरीच्या वर्णनावरून ओळखले. तिचा रडवलेला चेहरा पाहून बालपरी बिजलीला म्हणाली, मुली, तू घाबरू नकोस. तो दृष्ट चेटकिणीचा दूत आहे. तुझ्या भावाचे प्राण वाचवायचे असेल तर मी जे सांगते त्याप्रमाणे तू कर. होकार देण्याखेरीज बिजलीला गत्यंतरच नव्हते. ती दयाळू बालपरी तिला सांगू लागली, त्या चिटकिणीची झोपडी दूर दिसणाऱ्या त्या सुळ्यावर आहे. तू तेथे जा. तुला माझ्या केसांची बर देते. ती तू हातात धर व पळू लाग. आपोआप त्या झोपडीपर्यंतचा रस्ता तुला सापडेल. हो, पण पुढे काय करू? बिजलीने कळकुळतीला येऊन विचारले. बालपरीने बिजलीला खूपच धीर दिला. त्यानंतर ती बिजलीला म्हणाली, त्या झोपडीत एक पांढरा शुभ्र लाल डोळ्यांचा ससा असेल. तो खरा ससा नाही, माझा दोस्त बाल यक्ष आहे. त्याला त्या दृष्ट चेटकणीने त्या झोपडीत मंत्रून अडकवून ठेवले आहे. त्याला माझ्या केसांची ही बट दाखव. तो ती माझीच आहे हे ओळखेल आणि तुला मदत करेन. एक सत्कृत्य केल्यावर चेटकणीचा मंत्र त्याच्यावर काहीच परिणाम करू शकणार नाही. आपल्या दोघींचेही काम होईल. बिजलीला खूपच बरं वाटलं. बालपरीने आपल्या सोनेरी केसांची एक बट एका धारदार दगडाने कापली आणि बिजलीला दिली. एक डौलदार गिरकी घेऊन ती बालपरी उडून गेली. बिजलीने ती केसांची बट हातात धरून पळण्यास सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे बिजलीचे पावले त्या लांब वाढत जाणाऱ्या केसांच्या मागोमाग आपोआप पडत होती. पाहता पाहता त्या सुळक्यापाशी बिजली पोहोचली. ती समोर पाहते तो हाताच्या एका पंजात एक विचित्र आकाराची झोपडी होती.
ती झोपडी गरगर फिरत होती. त्या झोपडीला 2 षटकोनी खिडक्या होत्या. एका खिडकीत एक पांढरे पिंजारलेले केस असलेली म्हातारी बसली होती. तिची मान लुटूलुटू हलत होती. तिचे नाक गरुडाच्या चोचीप्रमाणे बाकदार होते. तिच्या हातात एक लांब लटक टकली होती आणि त्यावर ती सूत कातत होती. बिजलीला पाहून तिने ते सुताचे बंडल खिडकीबाहेर फेकले आणि ती म्हणाली, मुली, पक्कड तो दोरा आणि ए माझ्या घरात. बिजलीला त्या झोपडीत पोहोचली. झोपडीच्या एका कोपऱ्यात एक मोठा पिंजरा होता. त्यात बादल गाढ झोपलेला तिला दिसला. ती कावरी-बावरी होऊन इकडे तिकडे पाहू लागली. बादलला इथून कसे सोडून न्यावे हे तिला कळेना. तेवढ्यात ती म्हातारी चिटकीन बिजलीला म्हणाली, मुली, तू दमलेली दिसतेस. बस इथे गवतावर. ही धर माझी टकली आणि काढसूत. तोपर्यंत मी तुला आणि या मुलाला छानपैकी गरम जेवण करून आणते. बिजली गवतावर बसली. इतक्यात बालपरीने वर्णन केल्याप्रमाणे दिसणारा एक ससा टुनकून उडी मारून बिजलीसमोर आला. बिजलीने खिशातून बालपरीच्या केसाची बट काढली व सशासमोर धरली. माणसाप्रमाणे तो ससा बोलू लागला, तू तर माझ्या मैत्रिणीकडून आलेली दिसतेस. तुला मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. मी काय सांगतो ते ऐक. तू अजिबात जेवण घेऊ नकोस. चिटकीन त्यात गुंगीचे औषध मिसळते. तू इथे का आलीस ते आता सांग. बिजलीने गाढ झोपलेल्या बादलकडे बोट दाखवून त्या सशाला सर्व हकीकत सांगितली. त्यावर तो ससा म्हणाला, मी सांगतो ते ऐक. मी पटकन हा पिंजरा उघडतो. तू तुझ्या भावाला बाहेर काढ. त्याला या केसांच्या बटेने वारा घाल. तो जागा होईल. त्यानंतर मात्र तुम्ही दोघं पळस सुटा. वाटेत जे कोणी तुम्हाला खाण्याचा आग्रह करील ते खात तुम्ही जा. तुमच्या मागे येणाऱ्या त्या बगळ्याला त्यामुळे तुम्ही अजिबात दिसणार नाही. ससा आपल्या दाताने पिंजरा कुरतडून उघडून बादलला बाहेर काढण्यास मदत करू लागला. चिटकिनीला काहीतरी संशय आला असावा. ती म्हणाली, कोण आहे तिकडे? कसला आवाज आला? सशाने बिजलीला गप्प असून बाहेर जाण्याची खूण केली. आपण आवाज बदलून तो बिजलीच्या स्वरात म्हणाला, आजी, इथे तर कोणीच नाही. झाला का तुमचा स्वयंपाक? खूपच भूक लागली आहे. इकडे बिजलीने बादलला जागे केले होते. खिडकीतून अलगद उडी मारून दोघे पसार झाले. बादल, माझा हात घट्ट पकड आणि पळ. मी सांगते ते एक, म्हणजे आपली या चिटकिनीच्या तावडीतून सुटका होईल. बिजलीने बादलला बजावले. दोघी भावंडे सुसाट धावत सुटली. इकडे गरम गरम जेवण घेऊन म्हातारी चिटकिनी सूतकताईच्या जागेपाशी आली. पाहतो तो मागाशी आलेली मुलगी आणि पिंजऱ्यातील झोपलेला मुलगा गायब. तिने ताबडतोब बगळ्याला त्या दोघांच्या शोधात पाठवले. बिजलीला पंखाच्या होणाऱ्या झप झप आवाजावरून समजले की चिटकिनीचा दुष्ट बगळा त्या दोघांना पाठलाग करत येत आहे. बिजलीला काय करावे सुचेना. तिला समोर एक सफरचंदाचे झाड दिसले. त्याला हिरवी, लाल, नारंगी अशी सफरचंदे लागली होती. ते झाड एकदम बोलू लागले, बिजली, ही 2 सफरचंदे खा आणि पुढे जा. सशाचे शब्द आठवून बिजली म्हणाली. बादल सकट त्या झाडाजवळ गेली. दोघे लालबुंद सफरचंदे खाऊ लागली. झाडाच्या एका विशाल फांदीने दोघा भावंडांना कुशलतेने लपवून बगळ्यापासून संरक्षण केले. बगळा उंच उडाला. ते पाहून बिजलीने त्याचे आभार मानले. आपल्या भावाचा हात धरून ती पळू लागली. पळता पळता वाटेत त्यांना एक झरा लागला. त्या झऱ्याला पाणी नव्हतेच, त्यातून दूधच वाहत होते. त्याच्या किनाऱ्यावर साखर पाल्याचे खडक होते. त्या दोघांना पाहून बगळा परत खाली झेपावत होता. बिजलीला परत काय करावे हे कळेना. एवढ्यात त्या झऱ्यात वाहणाऱ्या दुधाच्या धारामधून आवाज आला, मुली, अशी जवळ ये. थोडे थोडे हे दूध प्या आणि साखरपाल्याच्या 2-3 वड्या खा. बिजली व बादल सावकाशीने चालत त्या झऱ्यापाशी आले. ओंजळीतून दूध पिऊ लागले. गंमत म्हणजे बगळा त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू लागला, पण दोघेही दूध प्याल्याने साखरपाल्याच्या चिकट खडकाला जाम चिटकून बसले होते. बगळ्याने कंटाळून उंच आकाशात झेप घेतली. बगळा चांगला आभाळागत गेल्यावर बिजलीच्या कानावर शब्द आले, पाहता तो बगळा तुम्हाला पकडू शकणार नाही. बिजली आणि बादल यावेळेस सहज आपले पाय सोडून
घेऊन पळू शकले होते. जीव घेऊन दोघे परत धावू लागले. छोटा बादल खूप दमला होता. तो म्हणाला, ताई, आपण रस्त्यात चुकलो की काय? मला आता पळवत नाही. झालं, ते दूर हिरवा हिरवा दिसतोय ना, तोच तर आपला मळा आहे. पळ बघू जोरात. बिजलीने त्याची समजूत काढली. बिचारा बादल पाय ओढत ओढत तो ताईच्या बरोबर धावू लागला. धावता धावता परत बगळा त्यांच्या दिशेने झेपावला. त्यांना दिसला. समोर दिसणाऱ्या एका घरात तिने शिरण्याचे ठरवले. त्या घराकडे पाहतो तर ते घर जगावेगळेच निघाले. दाण्यांच्या चिक्कीच्या भिंती, बिस्किटांचे कौले त्याच्यावर होती. बिजलीला काय करावे हे समजेना. तिच्या कानावर शब्द आले, आत या, आत या, हा खाऊ खा. बिजली आणि बादल त्या घराजवळ गेले व चिक्कीचा तुकडा मोडू लागले. चिकट गुळाला दोघं जाम चिटकले. त्यामुळे बगळ्याने परत त्यांना चोचीने उचलण्याचा प्रयत्न केला, तरी तो सफल झाला नाही. बगळा उंच आकाशात उडाला आणि बिजली व बादलचे हात आपोआप सुटले. दोघे जवळ दिसणाऱ्या आपल्या बंगलीच्या व माळ्याच्या दिशेने पळाले. आत शिरताच बिजलीने दारे खिडक्या बंद केल्या. त्या बगळ्याने बराच वेळ त्या बंगलीभोवती घिरट्या घातल्या. अखेर कंटाळून तो बगळा चिटकणीच्या झोपडीच्या दिशेने निघून गेला. बिजली आणि बादल चांगलेच दमले होते. अजून आई बाबा परतले नव्हते. बिजलीला वाटलं, बरं झालं आई बाबा यायच्या आधी आपण घरी परतलो ते, नाहीतर उगाच दोघं काळजी करीत बसले असते. त्यानंतर मात्र बिजली व बादलने लपाछपीचा खेळ कधीच खेळला नाही. धन्यवाद.